नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. मी सुवर्णा जोशी. वेगवेगळ्या वृत्तमालिका रोज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. काही महत्त्वाच्या विषयांवर आपण चर्चा घडवून आणतो आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा, त्याचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि आजचा दिवस मराठा आरक्षणासंदर्भातला बोलण्याचा. मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीवरून आता चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पाहुयात मराठा आरक्षणावरची आमची ही खास वृत्तमालिका. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये मराठा क्रांती मोर्चानं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठीच घोषणा केली. विधिमंडळाच्या अधिवेशन काळामध्ये 8 डिसेंबरला लॉंग मार्च काढणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिला. तर अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं तर पायी लॉंग मार्च काढणार असल्याचंही मराठा समाजाच्या वतीनं काल स्पष्ट करण्यात आलं. दुसरीकडे 11वीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यावरून सुद्धा त्यांनी सरकारला धारेवर धरलं. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण प्रक्रियेमध्ये घोळ घातलाय असा आरोप करण्यात आला. सोबतच मराठा विद्यार्थ्याची फी माफी केली जावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. वर्षा गायकवाड यांची राजीनाम्याची मागणी सुद्धा यावेळी मराठा समन्वयकांनी लावून धरली. आणि याच मुद्द्यावरून आता महाराष्ट्रातलं राजकारण आणखीन तापणार असं दिसतंय. कारण कालपर्यंत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये आम्हाला आरक्षण हवंय, ते स्वतंत्र हवंय अशी मागणी सातत्यानं मराठा आंदोलकांच्या वतीनं, मराठा आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्यांच्या वतीनं करण्यात येत होती. मात्र काल हा सर्वोच्च न्यायालयातला तिढा लवकर सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर कदाचित मराठा समाजातल्या नेत्यांनी आता आपली भूमिका थोडीशी बदलली आहे. आणि ओबीसी जर का स्वतंत्र आरक्षण मिळत नसेल तर ओबीसीमधलं आरक्षण द्या, पण आम्हाला आरक्षण द्या अशी आग्रही मागणी मराठा समाजाकडून होऊ लागली. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिल्या त्या बघणार आहोत. विधानसभेचं अधिवेशन मुंबईमध्ये होतंय. या 3 दिवसाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून विविध सर्व समविचारी मराठा क्रांतीचे सर्व घटक एकत्रितरित्या ह्या प्रश्नांसाठी जे आमचे विद्यार्थी आहेत, युवक आहेत, महिला आहेत, प्रतिनिधी, शिक्षक आणि शेतकरी या सर्व घटकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी लॉंग मार्चच्या माध्यमातून विधानसभेवर धडक मारण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतील. 8 डिसेंबरला करतील. या काळामध्ये 7 ते 9 तारखेला अधिवेशन आहे. MSEBच्या बाबतीमध्ये माननीय मंत्री नितीनजी राऊत यांनी SEBC प्रवर्गातल्या मुलांना आम्ही सामावून घेणार अशा प्रकारची भूमिका आपल्या माध्यमांसमोर केलेली होती. प्रत्यक्षात लिस्ट लावताना उद्याच्या 1 तारखेला आणि 2 तारखेला सर्व अधीक्षक अभियंते MSEBचे जे आहेत या ठिकाणी त्यांना व्हेरिफिकेशनसाठी इतर प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना बोलवलेल्या उमेदवारांना, परंतु त्याच्यातनं SEBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना वगळलेलं आहे. 1 तारखेला सगळ्या राज्यामध्ये जेवढी अधीक्षक अभियंता कार्यालय आहेत ह्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर MSEBच्या त्या ठिकाणी निदर्शनं करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय कालच्या समन्वय समितीच्या बैठकीत झाले. तसंच काल उदयनराजे भोसले यांनी सुद्धा अतिशय आक्रमक भूमिका घेतली सुवर्ण. आणि त्यांनी असं म्हटलं की आता जर का मागून मिळत नसेल तर आता हिसकावून घेण्याची वेळ आली आहे. खरंय. आणि यावरून आता रण पेटलेला आहे. एका बाजूला ओबीसी समाज, एका बाजूला मराठा समाज, मंत्री सगळे असा वाद लावण्याचा समाजांमध्ये प्रयत्न करतायत असाही एक आरोप होतो आहे. आमचे प्रतिनिधी मुंबईहून सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सागर, काय अधिक सांगाल? काय एकंदर वातावरण दिसतं आहे? राजकारण या सगळ्यावरून होताना आपण बघतो आहोत. काल पुण्यामध्ये वेगवेगळ्या मराठा आरक्षणासाठी संघटना लढत आहेत ते एकत्रित आले होते आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याची भूमिका घेतली आहे. अर्थात यानंतरनं राज्य सरकार, संघटना आणि राज्य सरकार केंद्र सरकारकडे दाखवत असलेलं बोट, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे दाखवत असलेलं बोट, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आरक्षणाचा पूर्ण अडकून पडलेला आहे. एका बाजूला
शालेय विषय आहे, तर दुसऱ्या बाजूला नोकरीचा प्रश्न, अशा दोन मुद्द्यांवर संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे खासदार उदयनराजेंनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की जर आता मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची वेळ आलेली आहे. दुसरीकडे ओबीसी नेतृत्व करणारे राज्यातले विजय वडेट्टीवार असतील किंवा छगन भुजबळ असतील, या नेत्यांवर सुद्धा कालच्या बैठकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात टीकात्मक भूमिका घेण्यात आलेली आहे. वर्षा गायकवाड शालेय शिक्षण मंत्री यांची जी भूमिका होती, जी SBCच्या संदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यावरनं सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. कालच्याच बैठकीला आपल्याबरोबर बैठकीला उपस्थित होते वीरेंद्र पवार, ते आपल्याबरोबर आहेत. मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही गेले काही दिवस मांडत आहात. आता तुमची भूमिका काय? कारण की काल तुमच्या वतीने सांगण्यात आलं की 8 तारखेला मोर्चा निघेल, राजीनाम्याची मागणी वेगवेगळ्या मंत्र्यांची करण्यात आली, पण त्याच्या पलीकडे काय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कशा स्वरूपात राहील? कारण की राज्य सरकार कोर्टाकडे बोट दाखवताना दिसतंय. राज्य सरकारची मागची 2 महिन्याची जर भूमिका बघेल तर फक्त कोर्टाकडे बोट दाखवण्याचं आहे. पण राज्य सरकार हे मायबाप असतं आणि ज्या मराठा समाजाच्या जीवावरती राज्यामध्ये सरकार आलेलं आहे, त्या मराठा समाजाची अवस्था आज काय आहे ती बघणं फार आवश्यकता होती. शिक्षणामध्ये मराठा समाज संपलेला आहे, नोकरीमध्ये कुठेच नाही आहे आणि अशा काळामध्ये ज्यावेळी कुठेतरी चांगले दिवस मराठा समाजाला आले होते, त्यावेळी या निर्णयामुळे मराठा समाजाचा फार मोठा अन्याय झालेला आहे आणि एक मानसिकता खचलेला मराठा समाज काल आम्हाला बघायला मिळाला. जे विद्यार्थी होते आमच्याकडे आलेले, त्यांनी या थेट भूमिकेमध्ये आम्हाला तिथे धमकावलं की आतापर्यंत तुम्ही सांगता की 48 होते, 48चे 96 व्हायला बलिदान दिलेल्या मराठा समाजाचा वेळ लागणार नाही. अशा प्रकारच्या भावना जर मराठा युवकांच्या मुलांच्या जर तोंडून येणार असतील तर मराठा समाजाच्या समन्वयकांकडे भूमिका फार कमी राहतात. आज आम्ही ज्यावेळी भूमिका सरकारकडे मांडत असतो, सरकार अलिप्त राहतं. आज 1 ते 1.5 महिना झाला सरकारबरोबर कुठलाही संवाद मराठा समाजाचा न नेत्याचा आहे, न संघटनेचा आहे, न कुणाचाच आहे. मग सरकार जर संवाद करणार नसेल, सरकार जर बोलणार नसेल, सरकार जर निर्णय घेणार नसेल, तर मग मराठा समाजाची या मुलाने, या विद्यार्थ्यांनी आणि मोर्चेकऱ्यांनी नक्की करायचं काय? उद्रेक 100% होणार अशा प्रकारातनं. कारण ज्यावेळी तुम्ही कोणाच्या भावना दुखावता त्यावेळी एक गोष्ट वेगळी असते, पण ज्यावेळी तुम्ही कोणाचं खच्चीकरण करायचा प्रयत्न करता त्यावेळी समाज पुन्हा एकदा एकत्र येऊन जागा होतो आणि तुमच्या विरुद्ध येऊन लढणार. आज ज्यावेळी आम्ही काल वर्षाताई गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी केली, मागणी करणं स्पष्ट होतं आमचं की येणारी दुसरी लिस्ट जर थांबवली नसती तर मुंबईमध्ये 13,000 मुलांना आज शिक्षणामध्ये सवलती मिळाल्या असत्या आणि महाराष्ट्रभराच्या तर त्याची संख्या फार मोठी होती. आणि आज ज्यावेळी तुम्ही आमचं आरक्षण, ज्यावेळी मराठा समाजाचं 12% आरक्षण ज्यावेळी तुम्ही रद्द करता, त्यावेळी या 12% जागा नक्की तुम्ही देताय कोणाला मुंबईमध्ये? तुम्ही मराठी माणसाला तर 100% देत नाही, तुम्ही भरताय गचे या गुजराती मारवाड्यांचे, या म्हणजे बाकीच्या प्रांतातून आलेल्या लोकांचे, त्यांना तुम्ही ऍडमिशन देताय. कुणावरती? तर मराठा समाजाच्या सीटवरती. आणि पुन्हा सांगायचं आपलं महाराष्ट्र, मग हा नक्की महाराष्ट्र नक्की मराठी माणसांसाठी आहे, मराठा समाजासाठी आहे की बाकीच्या परप्रांतीसाठी? हा प्रश्न आमच्या समोर प्रश्न असा उपस्थित होतो की आता याच्या पुढे काय शेवटी? कारण की राज्य सरकारचे जे मराठा आरक्षणाची उपसमिती होती तिचे अध्यक्ष अशोक चव्हाण असतील किंवा इतर सांगतात की काही संघटना हा मिठाचा खडा यात टाकू पाहत आहेत, भाजप प्रणित त्या आहेत. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाकडे वारंवार अर्ज दाखल केलेला आहे. याच्या पलीकडे राज्य सरकारने काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला? राज्य सरकारकडे बऱ्याच गोष्टी होत्या. मागच्या सरकारमध्ये असताना देखील त्यांनी फी सवलती दिलेल्या होत्या, त्या फी सवलती देताना कुठे दिसत नाही. ज्या ज्या ठिकाणी मेडिकलचे ॲडमिशन्स प्रायव्हेटमध्ये झालेले होते त्यांच्या फी सरकारने भरलेल्या होत्या. ज्या बाकी काही पॅरामीटर्स असतात, जसं सुपर न्युमेरल आपण म्हटलं होतं की सीट वाढवता येतात राज्य सरकारला, राज्य सरकार सीट वाढवू शकतं. हे तर राज्याच्या हातामधलं आहेत. राज्याच्या ज्या अखत्यारीमधल्या ज्या डिपार्टमेंट आहेत त्याच्या सीट्स राज्य सरकार वाढवू शकतं. केंद्रातल्या काही आहे त्याच्यासाठी ते केंद्राकडे अर्ज करू शकतं. पण फक्त सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवायचं आणि आपली बाजू सेफ करून घ्यायचं असं होणार नाही ना. शेवटी मग मराठा समाजाने जायचं कुठे? आमचं म्हणणं हे देखील होतं पुढे की सरकारने 2 पावलं पुढे यावं. असं काय कधीच नाही झालेलं ना की ज्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर आतापर्यंत आल्या त्या सर्व तंतोतंत राज्य सरकारने पाळल्यात. कधीच त्या बाबतीत कंटेम्प्ट झालेला नाही. असं कधीच झालंय की नाही झालंय? किती वेळा अशा केसेसची आपण उदाहरणं देऊ शकतो जिथे कंटेम्प्ट झालेला आहे. सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण मान्य नाही करू शकत. आज महाराष्ट्रामध्ये सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपण सुप्रीम कोर्टात सांगू शकतो की नाही, ही ऑर्डर आम्ही नाही पास करू शकत. इकडे एवढ्या समाजाचा फार मोठा प्रश्न आहे आणि त्यांना मिळालेलं आरक्षण आत्ता मधोमध तुम्ही कॅन्सल केलं. प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर आलं असं गोष्ट. प्रक्रिया अर्धवट मधल्या पोझिशनला आल्यावरती
नक्की कुणाचं ऍडमिशन कॅन्सल करायचं, कुणाला द्यायचं हे जर सरकार ठरवू शकत नाही तर त्या गोष्टीवरती सरकार कंटेम्प्ट करू शकतं. पण ती धमक जर सरकार दाखवणार नाही आणि जर सर्व शेवटी जर सरकार सांगत असेल आमच्याकडे काहीच पर्याय नाही, मराठा आरक्षण आम्ही देऊ शकत नाही, मग शेवटचा जो आमचा हिस्सा आहे तो तर आम्ही मागणारच. मराठा समाज सांगणार की ज्या ओबीसी समाजामधून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे मग त्या 50% आम्हाला बसवा. ही तुमची जबाबदारी आहे सरकारची, बसवणं तिथे. कारण आम्ही 50% मध्ये बसण्यासाठी आम्ही कायदेशीर सर्व गोष्टी केलेल्या आहेत. 2 ओळीचं कायद्याचं आरक्षण घेऊन आलेलो नाही, कुठलं बेकायदेशीर आरक्षण घेऊन आलेलं आहे. संवैधानिकपणे पूर्णपणे आयोगाच्या मान्यतेने हायकोर्टाच्या मान्यतेवरती मिळालेलं आरक्षण आहे. एका 2 ओळीचं आरक्षण मराठा समाजाला मिळालं नाही. त्यामुळे मराठा समाजाचा हक्क ओबीसी मध्ये देखील तितकाच बसतो. फक्त आम्ही नेहमी हेच सांगतो की मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये कुणाचंही ताटातला आम्ही हिरावून घेऊ शकत नाही. जर आम्हाला वेगळं दिलंय तर आमचं वेगळं ठेवा, पण जर सरकार म्हणणार असेल की तुम्हाला आता वेगळंही देऊ शकत नाही तर मग सरकारची जबाबदारी आहे की ते हिस्से कसे द्यायचे ते सरकारने ठरवायचे. पण मराठा ओबीसी वाद साध्य यातनं काय होणार आहे? नाही, मराठा ओबीसी वाद ह्याच्यामध्ये काही नाहीये. शेवटी आम्ही पण ह्याच राज्यातले लोक आहोत. आणि ओबीसी म्हणजे नक्की काय हो? जे 12 बलुतेदार तेच मराठा समाज, त्याच्यामध्ये मराठा समाज ऑलरेडी कुणबी समाजाच्या अंतर्गत मराठा समाज त्याच्यामध्ये आहे. आणि ओबीसी म्हणजे ही काय नवीन जात नवीन निर्माण केलेली आहे का की मराठा वर्सेस ओबीसी? हा नवीन प्रकार कुठला तोच आम्हाला कळत नाही. जे 12 बलुतेदार जे सर्व लोक एकत्र बांधा लावून ठेवले त्यांना तुम्ही या आरक्षणाच्या बेसिसवरती 2 नवीन जात किंवा धर्म असे जर विभागणार असाल तर फार चुकीचं आहे. ओबीसी म्हणजे हा तुम्ही एक नवीन धर्म केल्यासारखा म्हणतात की आमच्या ओबीसी. आमचा म्हणजे काय? कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नसतो आरक्षण म्हणजे. आरक्षण ही दिलेली एक सोय असते, ती एक फॅसिलिटी केलेली असते तुम्हाला वरती होण्यासाठी. आणि ज्यावेळी तुम्हाला त्याची प्रगती मिळते त्यावेळी ती सोडायची असते. हा काय कायमस्वरूपी एजेंडा नसतो की बाबा मी मिळतं माझा ओबीसीचा टॅग. आणि जे ओबीसी नेते म्हणतात त्यांनी पण जाऊन समाजाला विचारावं की समाजामध्ये त्यांची जी भूमिका आहे ते समाज मान्य करतं का? कारण बांधायला लावलेले लोक. मला हे विचारायचं आहे की ओबीसी जे नेतृत्व करतंय सरकारमधलं मंत्री म्हणून छगन भुजबळ असतील, विजय वडेट्टीवार स्पष्ट भूमिका घेत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही इतर कुणाला घेऊन दिलं जाणार नाही त्याच्यामध्ये, विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात. नाही, प्रश्न साधा आहे. ओबीसीचे कोण मालक बनू कसे शकतात? उद्या मी सांगितलं मी ओबीसीचा मालक आहे असं तुम्ही कसं काय सांगू शकता की मी ओबीसीचा आहे म्हणून? ओबीसी हा तुम्हाला दिलेलं आरक्षण आहे म्हणजे तुम्ही त्याचं नेतृत्व करताय. ठीक आहे, तुमच्या काही मागण्यांसाठी तुम्ही नाही, नेतृत्व पण करताय सागर म्हणजे तुम्ही सागर ठरवणार का? याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे ओबीसीचे की नेते काल परवापर्यंत हेच मराठा समाजाचे सगळे नेते असं एकत्रितपणे सांगत होते की आम्हाला ओबीसी मधलं आरक्षण नको, आमचं खरंय. अस्तित्व स्वतंत्र आहे, आम्हाला स्वतंत्र अस्तित्व मिळालं पाहिजे. मग कालच्या बैठकीमध्ये असं काय झालं की समाजानं आपली भूमिका बदलली किंवा समाजाला बदलावी लागली आपली भूमिका? आपण वीरेंद्र पवार स्वतः त्या बैठकीला होते, त्यांनाच या संदर्भात विचारूया की यापूर्वी मराठा संघटना स्पष्ट भूमिका घेत होत्या की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं असावं, मराठा समाजासाठी वेगळं असावं. तर असं नेमकं काय घडलं कालच्या बैठकीमध्ये की तुम्ही आता ओबीसीच्या आरक्षणामध्ये कोट्यातूनच आरक्षणाचा तुमचा हिस्सा मागताय? नाही, प्रश्न आम्ही त्यांच्या हिस्सेदारीमध्ये नाही आहोत. पहिलं ते सांगतो की 12% मराठा समाजाचं शैक्षणिक आरक्षण, 13% नोकरीमधलं आरक्षण हे राज्य सरकारने टिकवावं, त्याची फॅसिलिटी मराठा समाजाला द्याव्या. आपलं जर तरच्या गोष्टी होत्या ह्याच्यामध्ये कुठेही असं नाही ठरलं की त्यांच्यातच द्या आम्हाला. मी पहिल्यांदा सांगतो जे 12-13% एससीबीसी अंतर्गत मिळालेलं आरक्षण आहे ते टिकवणं राज्य सरकारचं काम आहे. जर राज्य सरकार टिकवू शकत नसेल, 50% कायम जर सुप्रीम कोर्टाची जर तशी ठेवली गेली तर मग पर्याय हाच होतो की मराठा समाजाला ओबीसी. हे माझं स्पष्टीकरण आहे त्याच्यावर. दुसरा प्रश्न असा येतो कधीही मराठा समाज दुसऱ्याच्या ताटातला घेतल्यानं आतापर्यंतचा इतिहास बघा, मराठा समाजाने देण्याच्याच भूमिकेमध्ये राहिलेला आहे. शिक्षणापासून सर्व गोष्टी या मराठा समाजाने स्वतः न घेता दुसऱ्याला दिलेल्या आहेत. वीरेंद्र, याचा अर्थ तुम्ही पुढच्या काळामध्ये यावरून आक्रमक होणार? आक्रमक ऑलरेडी आहोत आम्ही, आक्रमकतेचा प्रश्न नाहीये, पण आमच्या कुठल्या कृतीतनं दुसऱ्याचं कुणाचं नुकसान होऊ नये ही मराठा समाजाची मोठ्या नक्की. भूमिकेमध्ये आम्ही सदैव राहू. त्याच्या नक्की सागर, आभार, तू संवाद साधलास वीरेंद्र यांच्याशी.